नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळच्या बातम्यांमध्ये तुमचं स्वागत. राज्यामध्ये कोरोनाची लाट ओसरल्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्यात आलेत, पण नियमांचं उल्लंघन आणि कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे पुन्हा एकदा नियम लागू करण्यात आले. पण आता रुग्णसंख्या आटोक्यात आल्यामुळे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अनलॉकची घोषणा होण्याची शक्यता आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज आरोग्य विभाग आणि टास्क फोर्स सोबत बैठक घेणार आहेत. लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्याबाबत ही बैठक असणार आहे. या बैठकीमध्ये पूर्णपणे अनलॉक करता येईल का याबद्दल चर्चा केली जाणार आहे. त्यामुळे आज महत्त्वाची बैठक मुख्यमंत्र्यांची टास्क फोर्स सोबत आणि त्यात आता निर्णय घेतला जाईल किंवा निर्णय अपेक्षित आहे. आता राज्यातल्या अनलॉक संदर्भातला महत्त्वाचा निर्णय मुख्यमंत्री आता राज्यातल्या निर्बंधांसंदर्भात काय निर्णय घेतात हे आपल्याला आज कळण्याची शक्यता आहे. कारण काही जे व्यापारी वर्ग आहे, छोटे व्यापारी, शेतकरी यांना दिलासा मिळू शकतो आणि राज्यातल्या काही जिल्ह्यांमधले निर्बंध हे आणखी शिथिल होतात का? कारण सध्या रुग्णसंख्या ही बऱ्यापैकी कमी झाल्याचं दिसतंय आणि म्हणूनच काही जिल्ह्यांना जर दिलासा द्यायचा असेल तर त्या संदर्भातला निर्णय आज होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुख्यमंत्री टास्क फोर्स सोबतच्या बैठकीनंतर काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. आज मला असं वाटतं की त्याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री घेतील, परंतु 2 वॅक्सिन्स घेतलेल्या लोकांनाच त्या ठिकाणी प्रवेश दिला जाईल अशा स्वरूपाचे काही सूचना निश्चित प्रकारे विभागाने सुद्धा केलेल्या आहे. परंतु त्याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री. खासगी शाळांच्या 15% फी कपातीला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी कॅबिनेट बैठकीनंतर ही माहिती दिली. तसा GRच काढण्यात येणार आहे. नव्या GRमुळे खासगी शाळांना चाप बसणार असल्याचं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. नियमांचं उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई होणार असल्याचा इशारा देखील त्यांनी दिला. शालेय शुल्क जे आहे ते 15% कमी करण्याचा निर्णय जो आहे तो राज्य मंत्रिमंडळाने घेतला आणि आपल्यालाही माहिती आहे की राजस्थानची जी माननीय सर्वोच्च न्यायालयाची केस आहे त्यामध्ये जो निकष ठेवलेला आहे त्याच तऱ्हेचा निकष सुद्धा आपण या ठिकाणी राज्य मंत्रिमंडळाने स्वीकारलेला आहे आणि मला वाटतं याच्या माध्यमातून मुलांना मोठ्या प्रमाणामध्ये दिलासा मिळेल, पालकांना मोठ्या प्रमाणामध्ये दिलासा मिळेल आणि याच्या अधिसूचना जी आहे ते येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये आम्ही याच्या संदर्भामध्ये जे आहे ते लेखी शाळांना कळवू. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रावर आलेल्या अस्मानी संकटातून सावरण्यासाठी पूरग्रस्तांना तातडीनं 10,000 रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. अनेक भाग हे अजूनही पाण्याखाली आहेत, त्यामुळे पंचनामे करून विशेष पॅकेजची घोषणा केली जाणार असल्याची माहिती शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. सर्व पंचनामे झाले तर अंदाजे 5,000 कोटींपेक्षा अधिक नुकसानीचा अंदाज वर्तवण्यात आलाय. झालेल्या नुकसानी बाबतीमध्ये चर्चा झाली, प्रेझेंटेशन झालं आणि यामध्ये तात्काळ NDRFचे नॉर्म्स आणि SDRFचे नॉर्म्स मिळून तात्काळ जी रोखीने मदत द्यायची ते 10,000 रुपये रोखीने देण्याचा निर्णय झाला आहे आणि बाकी जी मदत आहे NDRFचे जे नॉर्म्स आहेत त्याप्रमाणे म्हणजे घराचं नुकसान असेल, आणखी जे काही नुकसान असेल, या सगळे जे काही आहे ते NDRFच्या नॉर्म्सप्रमाणे देण्याचा निर्णय झाला आहे. पुढची बातमी आहे. महाडमध्ये NDRFचा कॅम्प होणार असल्याची माहिती पालकमंत्री अदिती तटकरे यांनी दिली. नागरिकांच्या इच्छेनुसार पुनर्वसन होणार असून रायगड जिल्ह्यातल्या महाड इथे NDRF बेस कॅम्पसाठी 2 कोटींचा निधी जाहीर करण्यात आला असल्याचं त्यांनी म्हटलं. तसंच 6 महिन्यात पुनर्वसन करण्याचे प्रयत्न असून बेस कॅम्पसाठी 5 एकर जागा देखील मिळणार आहे. दुग्ध विभाग या बेस कॅम्पसाठी दिला जाणार असल्याचं तटकरेंनी यावेळी म्हटलं. रायगड जिल्ह्यातील महाड इथे NDRF बेस कॅम्पसाठी शासकीय जागा देण्यास दुग्ध व्यवसाय विभागाची मान्यता मिळाली आहे असं पालकमंत्री अदिती तटकरे यांनी सांगितलं. कोकणामध्ये लगतचा रत्नागिरी जिल्हा असेल किंवा रायगड जिल्हा कुठेही आपत्ती झाली तर त्वरित जे रेस्क्यू ऑपरेशन आहे यासाठी तिथे मोठी मदत मिळेल. आम्ही आज मुख्यमंत्री महोदयांकडे ज्या वेळेला ते दौऱ्यावर आलेले होते रायगड जिल्ह्यामध्ये तळेगावात त्यावेळेला विनंती केली की कदाचित NDRFची टीम
किंवा त्यांचा बेस कॅम्प जर उपलब्ध होण्यासाठी विलंब लागत असेल तर राज्य शासनाचा जो SDRFची टीम आहे त्यांचा तरी बेस कॅम्प आम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध व्हावा आणि त्या संदर्भामध्ये सकारात्मक प्रतिसाद त्यांनी दिलेला आहे. पूरग्रस्तांना 100% दिलासा देणारा निर्णय घेणार असल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. NDRFच्या निकषांपेक्षा अधिक मदत दिली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. छोटे व्यापारी, शेतकरी यांना दिलासा दिला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. विरोधी पक्षनेत्यांनी पूर पाहणी दौरा करणं हे गैर नाही, पण त्याचवेळी निलंबित आमदारासह काही जण जातात आणि अधिकारी नाहीत म्हणून कांगावा करतात, हे चुकीचं असल्याचा टोला त्यांनी लगावला. लॉकडाऊनबाबत दिलासा देण्याविषयीचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील असं देखील वडेट्टीवारांनी म्हटलं. किमान टपरीधारकांना 10,000पर्यंतची मदत, दुकानदारांना 50,000च्या वर 75%च्या नुकसानी अशा त्यांना सुद्धा मदत केली पाहिजे अशी भावना लोकांची आहे. आणि यामध्ये मृत्यू पावलेले असतील, जनावरांचं असेल, शेतीचं असेल, घरांसाठी जी काही मदत आहे, भांडीकुंडींसाठी मदत आहे, अन्नधान्यासाठी मदत आहे, या अशा प्रकारची सर्वतोपरी विचार करून त्यांना मदतीचा निर्णय या सरकार घेणार आहे. आणि मला वाटतं की समाधानकारक या सगळ्या संकटात सापडलेल्या लोकांना समाधानकारक असे पॅकेज असेल. साताऱ्यातल्या पाटण तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे लोकांचं अतोनात नुकसान झालंय. घरच्या घरं दरडीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली आहेत. त्यामुळे गावकऱ्यांनी एका शाळेमध्ये सध्या आसरा घेतलाय. देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकरांनी या शाळेमध्ये जाऊन पूरग्रस्तांशी संवाद साधला आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी गावकऱ्यांनी फडणवीस आणि दरेकर यांना जेवणाचा आग्रह केला आणि त्यावेळी फडणवीस आणि दरेकरांनी पूरग्रस्तांसोबत जमिनीवर बसून जेवण सुद्धा केलं. भाजपचे मोठे नेते आणि माजी मुख्यमंत्री आपल्यासोबत जेवणाला बसलेले पाहून उपस्थितांनी त्यांचं कौतुक केलं. दरम्यान पूरग्रस्त भागातील नागरिकांचं लवकरात लवकर पुनर्वसन करावं, आजूबाजूच्या घरांसह एकत्रित पुनर्वसन करावं लागेल, ग्रामस्थांच्या पसंतीनं पुनर्वसन करावं आणि अनाथ झालेल्या मुलांबाबत वेगळा विचार करावा असं फडणवीस यावेळी म्हणाले. म्हणजे एक वाडी जरी गेली असली तरी वरचं अजून जे गाव आहे जिथं जवळजवळ 275 घरं अजून आहेत, आता त्यांनाही तेही भयग्रस्त आहेत आणि त्यांची मानसिकता आहे की आमचं देखील पुनर्वसन झालं पाहिजे. त्यामुळे एकत्रितपणे सगळ्यांचं म्हणजे ही जी काही 9 घरं गेली आहेत ती आणि ही जी आता 275 घरं वर आहेत अशा सगळ्यांचं एकत्रित पुनर्वसन करण्याची आवश्यकता आहे. आणि मला असं वाटतं की त्यांची शेती वगैरे देखील त्या ठिकाणी होती, त्याच्यावरही मोठ्या प्रमाणात सगळं दरड कोसळल्यानंतर सगळी माती आली आहे, तर त्याही संदर्भात मदत करून शेती पण रिस्टोर करून द्यावी लागेल आणि चांगली थोडी सेफ जागा पाहून नव्याने त्यांना घरं बांधून द्यावी लागतील, त्याचं पुनर्वसन करावं लागेल. चिपळूणमधील इंदापूर गावातल्या 20 लोकांना तब्बल 5 दिवसांनंतर सुखरूप बाहेर काढण्यात आलं. NDRFच्या टीमला या लोकांना बाहेर काढण्यात यश आलं. गावामध्ये दरड कोसळल्यामुळे गावाचा शहरापासून संपर्क पूर्णपणे तुटलेला होता. गेल्या 5 दिवसांपासून इंदापूरचे ग्रामस्थ मदतीच्या प्रतीक्षेत होते आणि अनेक प्रयत्नांनंतर गावातील सरपंचांचा प्रशासनाशी संपर्क झाल्यामुळे NDRFची टीम मदत कार्यासाठी पोहोचली. सर्व नागरिक सुखरूप असल्याची प्राथमिक माहिती प्रशासनानं दिली आहे. अतिशय दुर्गम भागामध्ये असलेलं हे गाव चिपळूणमधील इंदापूर आणि तिथे तब्बल 5 दिवसांनंतर सरपंचांच्या मदतीनं NDRFची टीम पोहोचली आणि गावातल्या सगळ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं. दरड कोसळल्याच्या ठिकाणापासून सुरक्षित ठिकाणी या लोकांना घेऊन त्या नेलं गेलं. आणि किती हा दुर्गम भाग आहे, आसपासचा काय भाग आहे हे आपल्याला दृश्यांमध्ये दिसतंय. मात्र सर्व नागरिक सुखरूप असल्याचं प्रशासनानं सांगितलंय. मात्र तब्बल 5 दिवस हे मदतीच्या प्रतीक्षेत हे सगळे नागरिक होते. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील दादली गावाला महापुराचा जबर फटका बसला. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेत. प्रकाश बटावले यांच्या घरातील सगळं साहित्य पुरामध्ये वाहून गेलं. आता पूर ओसरलेला आहे, मात्र या धक्क्यातून पूरग्रस्त अजूनही सावरलेले नाहीत. त्यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी शिवाजी गोरे यांनी. अतिवृष्टीचा जोरदार फटका महाडला बसलेला आहे. अनेक कुटुंब वाऱ्यावर पडलेत. अनेकांचं मोठं नुकसान झालंय. होत्याचं नव्हतं झालं या महापुराने. माझ्यासोबत एक पीडित कुटुंब आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमका त्यांचा संसार या पुराच्या पाण्यामध्ये कसा वाहून गेलाय. मावशी, मला सांगा, तुम्ही भाडेकरू आहात, याच तुम्ही घरामध्ये राहताय, परंतु तुमचा संपूर्ण संसार
या पुराच्या पाण्यामध्ये उद्ध्वस्त झाला वाहून गेलेला आहे पूर्णतः वाहून गेलेला आहे. आमचे दागदागिने, काही पैसा अडका, काही आमचा घरामध्ये होता तोही गेलेला आहे. काही मुलाचे 12वीचे डॉक्युमेंट्स गेलेले आहेत. मिस्टरांचे काही बुकं वगैरे बँकेचे वगैरे काय असेल तेवढे सगळं उद्ध्वस्त झालेलं आहे आमचं. काही पैसा होता घरामध्ये, कुटुंब म्हटल्यानंतर घरामध्ये पैसा आला मग. आणि 200 किलो तांदूळ होता घरामध्ये भरलेलं. गोडतेलापासून काही शिल्लक राहिलेलं नाही आमच्याकडे. भांडी नको आहे, भांडी तर उरलेली, भांडी रिकामी राहिलेली आहेत. भांड्यांचं काही नुकसान नाही झालेलं, पण अगदी आर्थिक सगळंच वस्तू काही आमच्याकडे राहिलेलं नाही. म्हणजे अगदी जेवायला सुद्धा आमच्याकडे काही राहिलेलं नाही आहे. हां, पुढचं कसं व्हायचं? आम्ही भाडे करू माणसं, घर नाही आहे. घर मालकाला घर मिळेल, पुन्हा एकदा त्यांचा संसार उभा राहील, परंतु जे भाडेकरू होते त्यांचा संपूर्ण संसार या पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेला आहे. त्यामुळे आता त्यांना चिंता सतावते. दादा, मला सांगा, तुमचा पूर्ण संसार या पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेला आहे. बरं, पुन्हा उभं राहण्यासाठी तुम्हाला मोठी कसरत करावी लागणार आहे. कसरत करायला काय सांगाल तुम्ही? कष्टाने आम्ही पायी गोळा करून आम्ही सगळं केलं होतं, सगळं जमा केलं होतं संसार. आज 25-30 वर्ष झाली आम्ही संसाराला सगळा गाडा उभा केला होता आणि या पावसाळ्या पुरामुळे आमचं सगळं नुकसान झालेलं आहे. आम्ही भाड्याने इथं दाली गावामध्ये इथं प्रदीप गिरींच्या घरी राहतो आहे. आज गेली 5 वर्षे आम्हाला एवढं वाटलं नव्हतं की एवढा पूर येईल म्हणून. त्याप्रमाणे आम्ही वरती तिथे वरच्या माळ्यावर सगळं सामान आवरून आम्ही पुलावरनं जागा नव्हती तरी आम्ही बाहेर पडून कसे तरी आम्ही गेलो सामानावर. पण ते काय इकडे दुसऱ्या दिवशी बघतो तर आम्हाला माहिती नाही की घर सगळं वाहून गेले म्हणून. आम्ही याच्यापुढे काय करणार? आमचं पुढचं फ्युचर काय आमचा होणार आहे? आता काहीतरी तुम्ही सहकार्य करावं आम्हाला ह्याच्यासाठी. आणि घरामध्ये मुलांचं पण सगळं शिक्षणाचं पण सगळं पुस्तकं, वह्या, बुकं, त्यांचे डॉक्युमेंट, जातीचे दाखले हे ते सगळं हरवलेलं आहे. आणि आता नोकरी नाही, धंदा, मी पण घरी बसून आहे. आता लॉकडाऊन 2 वर्ष झाली घरीच आहे. त्यामुळे असा प्रसंग आला आहे की आम्हाला आता कोणाकडे आम्हाला मदत पाहिजे. शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, दादली, महाड. रायगड जिल्ह्याला महापुराचा फटका बसला. त्याचा परिणाम पाणी पुरवठ्यावर सुद्धा झाला. नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते. अनेक सामाजिक संस्थांकडून बाटलीबंद पाणी पुरवलं जातंय, मात्र हे पाणी कुटुंबाच्या गरजा पूर्ण करू शकत नाहीत. त्यामुळे केंद्र सरकारच्या CSIR, CSMCRI या संस्था मदतीसाठी पुढे आल्या आहेत. केंद्र सरकारच्या या संस्थांच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यामध्ये शुद्ध पाण्याचा पुरवठा केला गेलाय. माझ्यासोबत या संस्थेचे अधिकारी पाटील साहेब आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. पाटील सर, मला सांगा, तुम्ही रायगड जिल्ह्यामधल्या महाडमध्ये आलेला आहात. काय तुमचा प्रयत्न आहे? लोकांना शुद्ध पाणी मिळेल का? बघा, आम्ही मिनिस्ट्री ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी न्यू दिल्लीच्या अंतर्गत येणाऱ्या CSIR च्या वेगवेगळ्या लॅब्सपैकी एक CSMCRI भावनगर येथील लॅबमधून आम्ही इथे आलेलो आहोत. आमची टीम आहे, सायंटिस्ट आणि सगळे टेक्निशियन्स, टेक्निकल ऑफिसर, आम्ही सगळे भावनगरवरनं इथे पोचलो. जशी आम्हाला ही बातमी कळाली माध्यमांतर्फे आणि वेगवेगळ्या समाजांकडनं, तेव्हा आमच्या लक्षात आलं की पूरग्रस्त आणि स्थिती पूर्ण चिपळूण, महाड, पूर्ण रायगड, रत्नागिरी जिल्हा याने बाधित झाला आहे. आणि पिण्याच्या पाण्याची सगळ्यात मोठी समस्या अशा वेळेस निर्माण होते. कारण होतं काय, अपघाताच्या वेळेस की तुम्ही फूड पॅकेट्स वगैरे सगळं देऊ शकता, पण पिण्याचा पाण्याचा प्रॉब्लेम जनरली सॉल्व्ह होत नाही. याच्याकरता आमची संस्था मेम्ब्रेन टेक्नॉलॉजीमध्ये काम करते, जी इंडिजिनियस मेम्ब्रेन टेक्नॉलॉजी डेव्हलप करते. ती डेव्हलप केल्यानंतर तिचं ॲप्लिकेशन ऑन ग्राउंड अशा अपघातांच्या वेळेस व्हावं, ह्याकरता आमचा एक प्रोजेक्ट तुम्ही पाठीमागे बघू शकतात. एक मोबाईल डिसॅलिनेशन व्हॅन आहे, म्हणजे आमची RO मेम्ब्रेन टेक्नॉलॉजीने पूर्णपणे तिथे बसवलेली आहे. आणि स्वयंचलित व्हॅन, म्हणजे आता तुम्ही इकडे आजूबाजू बघू शकतात अपघातामध्ये की सगळीकडे पॉवर नाही आहे, म्हणजे सगळं विजेचा अभाव आहे सगळीकडे. पण ही व्हॅन जी आहे ती रिव्हर्स ऑस्मॉसिस सिस्टमला ड्राईव्ह करण्याकरता जी एनर्जी लागते ती स्वतः पॉवरच्या इंजिनच्या पॉवरमधनं घेते आणि पाणी शुद्ध करून ताशी 3 ते 4 हजार लिटर शुद्ध पाणी करून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असतो. ह्यापूर्वीसुद्धा जेवढे ओडिसा, तमिळनाडू, उत्तराखंड, जिथे जिथे अशा प्रकारची पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली, पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी पिण्याचा पाण्याचा प्रॉब्लेम सोडवण्याकरता आम्ही जिथे गरज पडली तिथे आमचे डायरेक्टर्स
आमचे डिसिप्लिन कोऑर्डिनेटर्स यांच्या आदेशानुसार आम्ही तिथे पोचत असतो आणि पूर्ण टीम दिवसरात्र काम करून गरजू लोकांपर्यंत पिण्याच्या पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याकरता झटत असते. शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, महाड, रत्नागिरी. रायगड जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे अनेक गावातलं जनजीवनच पूर्णपणे विस्कळीत झालं. कित्येक ठिकाणी लोकांचा संपर्क तुटला. अशा परिस्थितीत आपला जीव धोक्यात घालून दादली गावातील प्रसाद लाले, पवन पवार या तरुणांनी महापुरात अडकलेल्या 100 ते 125 लोकांना वाचवण्याचं धाडस केलंय. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी कोणतीही यंत्रणा नसताना या तरुणांनी दोरी आणि टायर ट्यूबच्या साहाय्यानं लोकांना पुरातून सुखरूप बाहेर काढलं. पुराच्या पाण्याचा कहर अनेक गावामध्ये झाला होता. अनेक लोक घरामध्ये अडकली होती. सुमारे 12 ते 13 फूट पाणी अनेक गावामध्ये शिरलं होतं. जीव कसा वाचवायचा या विवंचनेमध्ये लोक असतानाच काही धाडसी तरुण त्यांच्या मदतीला धावले आणि अनेकांचे प्राण वाचले. दादा, मला सांगा, त्या दिवशी तुम्ही अनेक लोकांना, अडकलेल्या लोकांना बाहेर काढलात. काय सांगाल तुम्ही, त्या दिवशी काय परिस्थिती होती? नमस्कार. त्या दिवशीची परिस्थिती अशी होती की कोणालाही वाटलं नव्हतं एवढं पाणी गावात कधी आलंच नव्हतं याच्याआधी. आणि त्या दिवशी एकाकी पाणी वाढल्यामुळे लोक वरती हे होत गेली, म्हणजे सेकंड फ्लोअरवाली गेली. आणि सेकंड फ्लोअरला पाणी टेकल्यामुळे लोकांनी मग ओरडा चालू केला. आमच्याकडे पण सुरक्षेची काही हे नव्हते, तरी आम्ही रस्सी घेऊन आम्ही होते, म्हणजे आमची टीम पूर्णच होती, पण पुढे जाऊन रस्सी बांधून त्या लोकांना ओढून बाहेर काढलं होतं. अशी आमची ही होती, सिच्युएशन होती. आणि त्यामुळे पाण्याचा प्रेशर पण खूप होता. त्यामुळे आता पुढच्या वेळी अशी येऊच नाही वेळ, तरी पण इथं काहीतरी सेफ्टी किट म्हणून पाहिजेच गावासाठी, असं सांगतो. तुमचा जीव धोक्यात टाकून तुम्ही हे काम केलात. बरोबर. आज इथं आम्ही जमलो आहोत, पूरग्रस्त आहोत सगळे आम्ही. ज्यावेळी पाणी इथे भरत होता, आज तुम्ही पाहू शकता, जरा कॅमेरा त्या साईडला गेला तरी जमेल. आज तुम्ही पाहू शकता या लेवलला पाणी होता. लोक फर्स्ट फ्लोअरला जाऊन अडकली होती. प्रत्येक लोकांचा आवाज आमच्या कानी येत होता. आम्ही स्वतः जाकमाता मंदिराजवळ थांबलो होतो. आज आमची जाकमाता मित्रमंडळाची सगळी पोरं आज घोटणीवरती थांबलो होतो. आम्ही घोटण म्हणतो या एरियाला, तिथं थांबलो होतो. ज्यावेळी आम्हाला समजलं की लोक घरी अडकलेले आहेत, आम्ही स्वतः बचाव करण्यासाठी जे आमच्याकडे टायरचे ट्यूब होते, त्या ट्यूबला परमेश्वराच्या कृपेने आमच्या त्या ट्यूबमध्ये हवा होती, ती घेऊन आम्ही दोरखंडाच्या साह्याने त्या लोकांच्या घरी पोहोचलो. 5 पोरी अडकल्या होत्या. त्या पोरींना प्लस मोठे जे 40-45 वर्षाचे वयोवृद्ध होते त्यांनाही आम्ही स्वतः पूर्णतः इथं सेफ्टी जागी काढण्याचा प्रयत्न केलाच आणि आणलं पण त्यांना. परत तसेच माननीय मुख्यमंत्र्यांना माझी एवढी कळकळीची विनंती आहे की दादलीगाव ह्याच्या पुढं कधी या संकटात न सापडू ही परमेश्वराची विनंती करतो. पण जर सापडलाच तर असे काही आम्हाला सेफ्टी किट आमच्या ग्रामपंचायतीला मिळावे, हीच एक कळकळीची विनंती. गावातल्या तरुणांनी धाडस दाखवून अनेक लोकांचे प्राण वाचवलेत, परंतु त्यांच्याकडे जी सोयीसुविधा असायला पाहिजे ती ग्रामपंचायतीकडे नाही. ग्रामपंचायतीमध्ये सोयीसुविधा उपलब्ध करावी, साहित्य ग्रामपंचायतीमध्ये असावं, अशी भूमिका आता अनेक तरुण मांडत आहेत. शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, महाड, रायगड. सर्वसामान्यांना आता केंद्र सरकारनं दिलासा दिलाय, कारण डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनला मंजुरी मिळाली आहे आणि बँक बंद पडल्यास खातेधारकांचं नुकसान होणार नाही. 90 दिवसात त्यांचे पैसे त्यांना मिळू शकतात. हा केंद्र सरकारचा एक मोठा निर्णय आहे. ठेवीदारांची 5 लाखांपर्यंतची रक्कम ही सुरक्षित राहील, अशी माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. इतरही महत्त्वाच्या घडामोडी पाहूयात. मात्र ब्रेकवर जाण्यापूर्वी महत्त्वाची आठवण, या बुलेटिन दरम्यानची एखादी बातमी तुम्हाला पुन्हा पाहायची असेल तर न्यूज 18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक, ट्विटरवरती आम्हाला फॉलो करा. ब्रेकनंतर स्वागत सकाळच्या बातम्यांमध्ये. टोकियोमध्ये पुन्हा सिंधूचा जलवा दिसलेला आहे आणि पदकाच्या दिशेनं सिंधू एक पाऊल पुढे गेली आहे. सिंधूची क्वार्टर फायनलमध्ये धडक दिली आहे आणि ब्लिचफेडवर तिनं विजय मिळवलाय. डेन्मार्कच्या खेळाडूवर तिनं मात केली 21-15, 21-13 अशा फरकानं आणि ब्लिचफेडवर तिनं आता विजय मिळवलेला आहे. त्यामुळे आता एक पाऊल सिंधू पुढे जातीये विजयाच्या दृष्टीनं आणि पदकाच्या दिशेनं. त्यामुळे टोकियोमध्ये पुन्हा एकदा पीव्ही सिंधूचा जलवा दिसलाय. आधी 32 मधून 16 मध्ये
सिंधूनं प्रवेश केलेला होता आणि आता पुन्हा एकदा सिंधूचा जलवा दिसलाय. पदकाच्या दिशेनं आणखी एक पाऊल पुढे सिंधूची क्वार्टर फायनलमध्ये तिनं धडक दिली आहे आणि ब्लिचफेडवर तिनं विजय मिळवला. डेन्मार्कच्या खेळाडूवर तिनं मात केली 21-15, 21-13 अशा फरकानं. त्यामुळे पी.व्ही. सिंधू या टोकियो ऑलिम्पिकमध्ये कोणतं पदक मिळवते याची आता उत्सुकता सगळ्या क्रीडा प्रेमींना आहे आणि सिंधूच्या चाहत्यांना देखील. कारण सिंधू आता एक एक पाऊल पुढे चालली आहे पदकांच्या दिशेनं. मात्र पदक कोणतं याची आता उत्सुकता आहे. बत्तीस नंतर 16 अशा एक एक फेऱ्या करत ती आता पुढे चालली आहे आणि डेन्मार्कच्या खेळाडूवर तिनं पुन्हा एकदा मात करत 21-15, 21-13नं ब्लिचफेडवरती विजय मिळवला आणि आता पदकाच्या दिशेनं आणखी एक पाऊल पुढे पी.व्ही. सिंधू. टोकियोमध्ये सिंधूचा जलवा आता पुन्हा एकदा दिसतोय. या आधीच्या सुद्धा अनेक गेम्समध्ये सिंधूनं देशाचं नाव उंचावलेलं आहे आणि आता टोकियो ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनमध्ये सिंधू आता कोणतं पदक मिळवते याकडे लक्ष आहे आणि त्याची उत्सुकता देखील. पुढची बातमी आहे आणि ती म्हणजे सीसीटीव्हीमध्ये भूत कैद झाल्यानं चांगलीच खळबळ उडाली आणि ते भूत चक्क उडत होतं. सीसीटीव्हीमध्ये उडणारं भूत कैद झाल्यानं स्थानिकांमध्ये सध्या फक्त भूताचीच चर्चा सुरू आहे. भूत नसतं हे सगळ्यांना माहिती आहे, पण न्यूज 18 लोकमत तशा प्रकारच्या बातम्या प्रसारित करत नाही. मात्र तिथे काय घडलं नेमकं पाहूयात याविषयीचा खास रिपोर्ट. सीसीटीव्हीत कैद झालेलं हे भूत पहा. जमिनीवरून हे भूत थेट आकाशात उडालं. एखाद्या रॉकेटप्रमाणे या भूतानं प्रचंड वेगानं उड्डाण केलं. पुन्हा पहा हे वेगानं उडणारं भूत. भूत, पडकं घर आणि विहीर यांच्या भोवती एक रहस्य तयार झालंय. या रहस्याचा आता आपण उलगडा करूया. नागपूरमधल्या शताब्दीनगरमधल्या राजेंद्र मेश्राम यांच्या सीसीटीव्हीत हे भूत कैद झालंय. या घराशेजारी एक पडकं घर आहे आणि इथेच एक विहीर आहे. या विहिरीत काही वर्षांपूर्वी एका मुलीनं आत्महत्या केली होती. हे तिचंच भूत असून त्या भूताचा आवाजही ऐकू येतो असा मेश्राम कुटुंबाचा दावा आहे. मात्र आता हे मेश्राम कुटुंब घराला कुलूप लावून बाहेर गेलंय. कॅमेऱ्यासमोर बोलायलाही ते तयार नाहीत. मात्र स्थानिकांनी मेश्राम यांनी केलेला भूताचा दावा फेटाळून लावलेला आहे. हा भ्रम असून भूतावर विश्वास ठेवत नसल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. सिटीमध्ये असं काहीतरी म्हणजे असा भास झालेला आहे, पण ते कसं तसं काही आहे नाही त्याच्यामध्ये. आणि त्या आजूबाजूच्या लोकांना पण त्या इतके वर्ष राहतात पण त्यांना कधी तिथे भूत दिसलेलं नाही. पण त्यांना म्हणजे असं थोडंसं काही स्पर्श वगैरे झाला असेल तर त्यांना असं भीतीचं वातावरण ते बाहेर सुद्धा निघाले नाही. घटनेची माहिती मिळताच अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी राजेंद्र मेश्राम यांचं घर गाठलं. त्यांचा दावा तथ्यहीन असल्याचंही स्पष्ट केलं. सीसीटीव्हीमध्ये दिसणारी प्रतिमा ही एखादी वस्तू आहे जी हवेनं उडत सीसीटीव्ही कॅमेऱ्यासमोरून गेल्याचं कार्यकर्त्यांनी सांगितलंय. त्या ठिकाणी जी प्रतिमा उडत आलेली आहे ते एखादा पक्षी तरी असावा किंवा एखादा कागद तरी असावा मेन कापडासारखा, तो त्या ठिकाणी उडत आला आणि वरतून एका म्हणजे धाग्याला बांधल्यामुळे कोणीतरी ओढला अशा पद्धतीने होऊ शकते, पण त्या ठिकाणी भूत वगैरे नाही आहे. सीसीटीव्हीत 19 जुलैला रात्री 12:30 वाजता ही प्रतिमा कैद झाली. मात्र मेश्राम कुटुंबाला ते भूत असल्याचं वाटलं आणि त्यातून हे सगळं नाट्य घडलं. सीसीटीव्हीत दिसलेली प्रतिमा भूत नसून एखादी प्लास्टिक बॅग उडाल्याचं स्पष्ट दिसतंय. त्यामुळं कुणीही अशा अफवांवर विश्वास ठेवू नये हेच खरं. खोट्या भूतावर विश्वास ठेवण्यापेक्षा वस्तुस्थितीचा पडताळा घेणं हा वैज्ञानिक दृष्टिकोन कधीही चांगलाच म्हणावा लागेल. तुषार कोहळे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. आता
पुढची बातमी ती म्हणजे सांगलीतल्या सांगलीवाडीमधील मुस्लिम दफनभूमी परिसरातल्या भल्या मोठ्या मगरीचं तिथे दर्शन झालं. त्यामुळे नागरिकांमध्ये एक भीतीचं वातावरण आहे. या मगरीची माहिती मिळताच मगरीला पकडण्यासाठी वनविभाग, प्राणीमित्र आणि तरुण यांनी अथक प्रयत्न करत तिला अखेर पकडलं. या मगरीला आता वनविभागाच्या स्वाधीन करण्यात आलंय. ही मगर पाहण्यासाठी मोठी गर्दी मात्र झाली होती. अमरनाथमध्ये सध्या ढगफुटी झाल्यामुळे जोरदार पाऊस झाला. जम्मू काश्मीरच्या अमरनाथ परिसरामध्ये सतत कोसळणाऱ्या पावसामुळे सिंधू नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे. एसडीआरएफच्या टीमला तिथे पाचारण करण्यात आलं. एसडीआरएफच्या 2 टीम्स अगोदरपासूनच अमरनाथमध्ये तैनात आहेतच आणि या ढगफुटीमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही अशी माहिती मिळाली आहे. तसंच इथे प्रशासनानं अलर्ट सुद्धा जारी केलेला आहे. ऊपर ना क्लाउड बस्ट हुआ ना पक्का. हाँ कहाँ पानी है बाहर क्लाउड बस्ट हुआ सर थोड़ा जगह छोड़ेगा. आणि बातम्यांसोबतच सकाळच्या बातम्यांमध्ये आपण इथेच थांबतोय. मात्र एक महत्त्वाची आठवण म्हणजे तुम्ही प्रवासात किंवा ऑफिसमध्ये असताना एखादी बातमी जर तुम्हाला या बुलेटिन दरम्यानची पाहायची असेल तर न्यूज 18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका आणि घराबाहेर पडताना मास्क घालायला विसरू नका.